आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मोहब्बत भाग 56. आई, ऍक्च्युली तुम्हाला तर सत्याचा स्वभाव माहीत आहे. त्याचा पॉझेसिव्हनेस. ती थोडा पॉज घेऊन आपल्या डोळ्यातील आलेले अश्रू पुसत बोलायला लागते. पझेस ते आणि काय असतं? आईला तिच्या बोलण्याचा बोध होत नाही पटकन. पझेसिव्हनेस म्हणजे ती आता विचार करू लागली की आईंना कसं सांगावं. हां, म्हणजे तो बघा, आता स्वभावातून तुमच्यावर कसा अधिकार दाखवतो. म्हणजे आई फक्त माझी आहे. तिने जास्त कुणाशी बोलायचे नाही, चांगलं कुणाशी वागायचे नाही. म्हणजेच तो तुमच्यासाठी पॉझेसिव्ह आहे. तिने मराठीत जितकं शक्य करता येईल तितकं त्या शब्दांची उकल करून दिली. हां, पण ते सर्व तो माझ्यावर प्रेम आहे म्हणून करतो ना. म्हणजे ते तर सर्वच छोटी मुलं करतातच की. आईंना मात्र तिला नक्की त्रास कसला होत आहे आणि नक्की काय सांगायचं आहे हेच कळेनासे झाले होते. हो आई, मला माहीत आहे तुम्ही जे म्हणत आहात ते. सर्वच लहान मुलं किंवा मोठी मुलंही आईबद्दल अफाट प्रेम असतं म्हणून तसं वागत असतात. पण हे झालं आईबद्दल. पण असं वागणं आपण आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नाही ना वागू शकत. ती समजावण्याचा खूप ट्राय तर करत होती. पण आईंना समजतं आहे की नाही तिचं बोलणं हे मात्र आईच्या त्या गोंधळलेल्या चेहऱ्यावरून कळत नव्हतं. "आरू, मला तुला खरंच नक्की काय सांगायचं आहे तेच कळेना बघ. तुमच्यात काय झालं आहे ते मला स्पष्ट का सांगत नाही त्यापेक्षा?" त्यांनी शेवटी मग तिला जे घडलं आहे दोघात तेवढंच फक्त सांग म्हणून विनंती केली. "ओके, सांगते." तिने एक दीर्घ श्वास घेतला. खरं तर तिला हे कारण म्हणजे दोघांमध्ये जे वाद झाले ते स्पष्ट सांगायचे नव्हते. कारण ते बरोबरही नाही सांगणं, असं तिला वाटत होतं. तिला फक्त प्रॉब्लेम दोघांमधला वेगळ्या पद्धतीनं मांडायचा होता. पण आईंना ते कळतच नव्हतं बोलणं. त्यामुळे सत्य काय आहे, काय झालं आपल्यात, ते सांगण्याशिवाय पर्यायच नाही हे तिलाही समजत होतं आत्तापर्यंत. तीच तिने तिचा असा दीर्घ श्वास घेतल्यामुळे त्यांना आता नक्कीच खात्री होती की विषय नक्कीच गंभीर आहे. त्याही मग सरसावल्या तिचं बोलणं नीट समजून घ्यायला. "आई, आई तो माझ्यावर संशय घेतो." तिने डोळे झाकून पटकन बोलून टाकलं मनातलं. जे तिला वाटत होतं की हे सगळं नवरा-बायकोतलं तिसऱ्याला कळू नये. "म्हणजे? मारतो काय तिला?" पण अजूनही आईला समजत नव्हतं. बायकांवर संशय घेऊन मारहाण केली जाते असंच आसपास त्या ऐकायच्या. त्यामुळे आपला मुलगा आपल्या इतक्या गोड सुनेवर हात उचलतो की काय अशी शंका मनात डोकावली. थांब, त्याला येऊ दे, मग बघते त्याला. कसा काय तो माझ्या गोड मुलीवर हात उचलू शकतो? अशी गोड बायको त्याला कंदील घेऊनही कुठे सापडणार नाही. त्या आता तोंडावर हात ठेवून बोलत होत्या. मी मी असले नाही संस्कार केले यावर कधी. त्या तुफान राजधानीप्रमाणे सुटल्या होत्या बोलत. आई, आई एक मिनिट थांबा जरा. तसं तिने पटकन त्यांच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हटलं. अहो संशय घेतो म्हणजे मारतो, असं मी कुठं म्हणाले? तिने त्यांना सावरत म्हटलं. मग अजून पण काही करतो का? सांग मला अरू. बिनधास्त सांग आज मी त्याला सोडत नसते. ते आता चिडून म्हणतात. नाही आई, असं काही नाही. पण तो फक्त संशय घेतो. म्हणजे असं नाही की त्याला वाटतं माझं काही बाहेर आहे. पण तो तो एखादी व्यक्ती माझ्याशी बोलली स्वतःहून तर त्याला आवडत नाही. आता हेच पहा ना, ते आमचे नवीन बॉस आलेत नागराज. आमच्याच वयाचे आहे. पण पण त्याला मी सरळशी साधं बोललेलंही आवडत नाही. तिने आता मनातली व्यथा त्यांच्यासमोर सर्व जशीच्या तशी मांडायला लागली. पण असं कसं चालेल? तुम्ही आता एकाच ठिकाणी काम करता. मग तुम्हाला तर बोलावंच लागेल ना? आता कामठे दादा होता त्यावेळी तू त्यांच्याशी बोलायचीस की. आता कुठे तिच्या मनातल्या भावनांची उकल त्यांना होऊ लागली होती. हो ना, मीही तेच म्हणते आई. कामठे सर वयाने मोठे होते म्हणून त्याला काही वाटत नव्हतं. पण हे सर आमच्याच वयाचे आहेत. ते आता कुठे रिलॅक्स फील करते. आईचं बोलणं ऐकून की कमीत कमी त्यांना आता तरी समजलं आपलं बोलणं. हं, बोलावं तर लागणारच. हे असं वागून नाही चालणार. इतका विश्वास तर असला पाहिजे ना त्याचा तुझ्यावर.
त्या विचारात पडल्या. विश्वास. विश्वास आहे म्हणतो तो. मलाही वाटतं कुठंतरी की असेल विश्वास त्याचा माझ्यावर. पण तो त्याच्या वागण्यातूनही दिसावा अशी मला अपेक्षा आहे. नुसतं आम्ही बोललो म्हणजे आमच्यात काही आहेच, असं थोडीच आहे आई. इतका तो शिकलेला आहे. निदान इतक्या तरी बुरसटलेल्या विचारांचा तो नसावा. आणि त्यापेक्षा अधिकार गाजवून एखाद्या व्यक्तीवर हे कितपत बरोबर आहे आई? मीही एक माणूस आहे. मलाही भावना आहेत, हे त्यानेही समजून घ्यावे. एखादीला मुलगा फ्रेंड असला म्हणजे तो तिचा कोणीतरी लागतोच लागतो. असं कसं? आणि का म्हणून जगात एक मुलगी आणि एक मुलगा चांगले दोस्त बनू शकत नाही? ती आता आपल्या मनातील इतका वेळ दबून ठेवलेली भावना त्यांच्यासमोर मांडत होती. तिने आता त्यांच्या खांद्यावरचा हात काढून हातात घेत म्हटलं, "आई, मी अशा विचारांची, खुल्या मनाची आहे. माझे जे काही आहे मनात, तेच तुम्हाला समोर माझ्या वागण्यात दिसणार. आणि मी त्याला कायम सांगते की मी त्याला सोडून नाही राहू शकत. जसं त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तितकंच माझंही त्याच्यावर आहे." सावंत सर की तो हा डिसिजन मला जेव्हा घ्यायचा होता, तेव्हा लगेच कौल मला मनाने त्याच्याकडे दिला होता. काहीतरी मनात कुठेतरी कोपऱ्यात त्याच्याबद्दल असेल म्हणूनच मी तो निर्णय पटकन घेऊ शकले नाही. मग आता त्यानेही माझ्यावर विश्वास ठेवावा, असं मला वाटतं. यात माझं काय चुकलं? आणि किती दिवस आपण ह्याच्याशी नाही बोलायचं, त्यांच्याशी नाही बोलायचं करायचं? जर आपल्या मनात कसलंही त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्यक्तीलाही माझ्याबद्दल काही पाप वाटत नसेल तर? तिने त्यांना खूप भावूक होऊन विचारलं. आईही तिचं बोलणं कुठे आईंनाही तिचं कुठेतरी बोलणं पटत आहे, हे एक्सप्रेशनवरून वाटत होतं. पण सत्या मला समजूनच घ्यायला तयार नाही. उठसूट त्यांच्याशीच का बोलली? तू तिच्याकडे पाहूनच का हसली? असं चालू असतं. अगदी आई, त्याला माझ्याबरोबर मीना, माझी लहानपणीची मैत्रिणीही नको वाटते. मला असं बंधनात राहणं नाही आवडत. तरी त्याला त्रास नको म्हणून मी जास्त सरांबरोबर बोलतही नाही. तसंही मला जास्त अनोळखी माणसांशी व्यक्त व्हायला आवडतही नाही. मी स्वतःच माझ्या मर्यादा आखून घेते. पण असं किती दिवस आई चालणार? म्हणून मग मीच त्याला म्हणाले त्या दिवशी की जरा थांबूयात आपण. नात्यात स्वल्पविराम म्हणजेच वेळ देऊयात आपण. आपल्याला की नक्की काय हवंय हे समजून घ्यायला. कदाचित माझ्या विरहाने त्याला त्याच्या आयुष्यातील माझी पोकळी समजून येईल असं मला वाटलं म्हणून मी तसं बोलून गेले आई. खरं सांगते, नातं तोडायला मी म्हटलंच नाही. कारण नातं, मग ते कोणतेही असो, माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आई. मी ऑलरेडी माझ्या आयुष्यातील खूप महत्वाची माणसे गमावली आहे. आणि त्याचं काय दुःख असतं हे माझ्यासारख्या दुर्भाग्यालाच माहिती. मग असं असताना मी त्यालाच साखरपुडा मोडू, लग्न मोडू असं का म्हणेन? पण त्यानं असा समज करून घेतला आहे आई. आता तुम्हीच सांगा, मी काय करू? मी इतकीही निष्ठुर नाही हो आई, की त्याचा त्रास पाहून मला आनंद व्हावा. ती आता रडतच बोलते. आई तिला आपल्या कुशीत घेतात. पोरी, तू म्हणतेस ते सगळं नी सगळं पटते मला. तिला आपल्या कुशीत आधी तिला रडून हलकं करून देतात आई आणि नंतर हलके हलके पाठीवर थोपटत म्हणतात. कदाचित त्याच्या या स्वभावाला आम्ही दोघं नवरा बायकोच कारणीभूत आहोत. त्या विचार करत बोलत होत्या. आई म्हणजे मला तुम्हाला दोष नाही द्यायचा. पण त्यांचं असं बोलणं ऐकून ती पटकन कुशीतून बाहेर येत म्हणते. नाही तुमच्या संस्कारावर मला क्वेश्चन उठवायचा आहे. बस त्याचं वागणं माझ्या प्रतीचं काय, पण त्याच्या इतर क्लोज लोकांसोबत जे आहे, ते चेंज करायचं आहे. तिने थोडं भीतभीतच म्हटलं. तिला वाटलं आपल्या अशा बोलण्याने आई दुखवले आहे. अरे बेटा, मी म्हटलं ना मगाशी, मला समजत आहे तुझं म्हणणं. पण हे वागणं जेव्हा आमच्या लक्षात आलं होतं, तेव्हाच आम्ही त्याला खतपाणी दिलं नसतं, तर कदाचित आज अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. त्या हलकं हसत म्हणतात. खरं, पण चेहऱ्यावर वेदनेची छाया पसरली होती. म्हणजे? मला समजलं नाही आई. त्यांचं असं कोड्यात बोलणं तिला कळालं नाही. अगं म्हणजे लहानपणापासूनच हा असा वागायचा. जे आपलं आहे ते आपलं आहे. त्याच्यावर फक्त त्याचाच अधिकार तो गाजवायचा. आधी त्याच्या खेळण्याप्रती,
माझ्या व ह्यांच्याप्रती तो वागायचा तेव्हा आम्हाला भारी कौतुक वाटायचं. किती त्याचं आपल्या गोष्टींवर प्रेम आहे, जीव आहे असं वाटायचं. त्यामुळे आम्ही टोकायचो नाही. उलट सर्व हसत घ्यायचो. पण आता आता तू जे मला सांगत आहे, त्यावरून लक्षात येत आहे, की ते खरं तर भयानक होतं. आम्ही तिथेच त्याला समजवायला पाहिजे होतं. त्यांनी एक सुस्कारा सोडला. "हं, हो पण आई, तुमच्या तर कसं लक्षात येणार ना? इन जनरल म्हणजे साधारणपणे लहान मुलं अशीच असतात." तिने त्यांचं वाक्य त्यांना परत म्हटलं, जे तिलाही आधी पटलं होतंच की. "हो गं, हे खेळणं, आई-वडील वगैरे सर्व आम्ही मजेत घेत होतोच. पण त्याच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत. त्यातलंच तुला 1-2 सांगते. अगदी 5 वर्षाचा होता तो. त्याच्या बाबाने नवीन सायकल आणली होती, खास त्याच्यासाठी. त्याला सायकल पाहून खूप आनंद झाला होता. तेव्हा दादासाहेब, तुझे सावंत सर, घरी यायचे. त्या सुट्टीतही आले होते. ते ह्याच्यापेक्षा थोडे मोठेच. त्यांना खेळायची नव्हती, पण सायकलचा शौक जास्त असल्याने ते फक्त हात लावून सायकल पाहत होते. पण त्यांनी हात लावला आपल्या सायकलला, म्हणून त्याने परत ती नवीन कोरी सायकल कधी परत वापरलीच नाही. आम्ही त्याला कारण विचारलं, तर तो दरवेळी हेच म्हणायचा, की दादासाहेबांनी हात का लावला? आता ती माझी नाही राहिली. नको मला आता. आम्ही आधी त्याला हसण्यावर नेलं, पण नंतर समजावलंही. पण तो खूप हट्टी आणि त्याचा परिणाम असा झाला, की मग आम्ही आमच्या एका नातलगाच्या मुलाला ती सायकल द्यावी लागली. त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि ते ऐकून तिने डोळे विस्फारले, की सत्य इतका हट्टी होता, हे ऐकून. त्यानंतर राणीला. राणी, मंगलची मुलगी, त्याची लाडकी बहीण. पण तो तिलाही दादासाहेबांबरोबरही खेळायला नाही म्हणायचा, आजोळी गेलं की. आम्ही तेव्हाही लहान आहे म्हणून सोडून देत होतो. पण जेव्हा राणीवर वरही तो खूप आपला रोप दाखवायचा. पण मोठा भाऊ आहे तिचा त्यामुळे असा वागत असेल, असं आम्हीच समजून घेतलं. पुढे रुपाली, त्यांनी एक पॉज घेतला. त्या भूतकाळातल्या एक-एक गोष्टी आठवून सांगत असल्याने ओघात तिचं नाव आलं होतं. पण त्यांनी आता घाबरून तिच्याकडे पाहिलं, की तिचं नाव घेतलं म्हणून हिला राग तर नाही ना येणार. पण तीही मन लावून या गोष्टी ऐकत होती. रुपालीचं नाव ऐकून तीही लगेच सतर्क झाली. पण त्या पण त्यांचा पॉज तिच्या लक्षात आल्यावर, "सांगा," असं तिनं डोळ्यांनीच त्यांना शाश्वत केलं. म्हणजे एवढं मला नाही माहीत त्या दोघांच्यात नातं कसं होतं. कारण आम्हाला याची खबरही नव्हती. पण जेव्हा ती त्याला सोडून गेली, तेव्हा मात्र हा मनातून खूप हादरला होता. सारखं-सारखं तो ती मला सोडून जाऊ कशी शकते? ती फक्त माझी आहे, असा काही-काही वरळायचा. तेव्हा दादासाहेब घरी राहत होते आपल्या, त्यामुळे तेच त्याला वर्षभर पाहायचे. मला तर त्याच्याजवळ जायची भीती वाटायची. इतका वेड्यासारखा वागायचा. वर्षभर ट्रीटमेंट चालू होती, तेव्हा कुठे तो शहाणा झाला आणि मग पोलीस झाला. दादासाहेब नको म्हणत होते, पण मग तर मुद्दाम त्याने तेच जॉइन केलं. आपलंच खरं केलं. त्यांनी सर्व सांगून आपलं मन हलकं केलं तिच्याजवळ. आज पहिल्यांदाच त्या या विषयावर कुणाजवळ तरी बोलत होत्या. हं, खूपच हॉरिबल होतं सर्व. त्या बोलता-बोलताच सोफ्यावर बसल्या होत्या, तर ती खाली फरशीवर त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकत होती आता. त्यांचं सर्व ऐकून जरा वेळाने शांतता भंग करत म्हटलं. त्या तिच्या केसातून हात फिरवत होत्या. "हो बाळा, खूप भयानक असलं, तरी आता त्याला तूच सावरू शकते असा मला विश्वास वाटतो. पण तूही त्याला सोडून गेलीस, तर पुरता वेडा होईल गं माझा बाळ. तो खूप प्रेम करतो तुझ्यावर." त्या खूप चिंताग्रस्त झाल्या होत्या. त्याच्या भविष्याची चिंता लागून राहिली होती आता त्यांना. आणि या सगळ्यातून फक्त तीच बाहेर काढू शकत होती आपल्या प्रेमाने. "हो आई, मी तुम्हाला आधीही वचन दिलं होतं. मी त्याला सोडून कधीच नाही जाणार. आत्ताही तेच सांगत आहे. काळजी करू नका. मी त्याला प्रेमाने बाहेर काढेल यातून." तिनेही कसला विचार न करता त्यांना वचन दिलं परत. आईही खुश झाल्या. "हो, पण आई, आता पुढे काय करायचं?" ती आता परत चिंताग्रस्त झाली. त्या विचार करू लागल्या. अचानक काहीतरी मनात विचार करता करता त्यांचे डोळे लुकलुकले. "तू म्हणालीस मगाशी की तुला बंधनात राहायला आवडत नाही, बरोबर?" त्यांनी तिला विचारलं.
हो, नाही आवडत. पण तिला कळेच ना, की आईला काय म्हणायचं आहे ते. हे बघ, मग आता तूही बंधनात राहू नकोस त्याच्या. त्याला आवडत नाही ना, तू तुझ्या सरांशी बोललेलं, मग तर तू उलट त्याच्या विरुद्ध वा. त्या काहीतरी मनात निश्चय करत म्हणाल्या. "अहो आई, पण त्याने तर तो अजून बिथरेल. त्याला त्रास होईल आणि मलाही नाही आवडणार असं त्याला जाणून-बुजून त्रास द्यायला." ती थोडं काचकूच करत म्हणते. "मी तर आई आहे आरू. मला आवडेल का? पण पण त्याला यातून बाहेर काढायचं असंच आता आपण बोलत होतो ना?" त्या मात्र दृढ निश्चय करून बोलत होत्या. "हो आई, पण अशाने तो अजून चिडेल, रागवेल माझ्यावर." ती त्यांच्या विचारांच्या कोसो दूर असल्याने तिला आई का असं करायला सांगत आहे हेच कळत नव्हतं. त्यामुळे असं काही प्रयोग करायला मनही धजत नव्हतं. नाही, तो तसं काहीच करणार नाही. कितीही झालं तरी तो तुझ्यापासून दूर राहूच शकत नाही. आणि या एकाच गोष्टीमुळे त्यालाही कळेल की तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस, एक माणूस आहे, ज्यामुळे पुढे जाऊन तोच तुला असं जसं वागशील तसं स्वीकार करेल. तो तयार होईल तुझ्या आणि विदाच्या मैत्रीला किंवा नागराज तुमच्या बॉससाठीही. त्याला हे सगळं आता समजून घ्यायलाच हवं असं मला तरी वाटायला लागलं आहे. पण तू देशील मला साथ? आईने आपला हात पुढे करत विचारलं. ती मात्र जरा विचारात पडली. "हं, हो आई. जर तुमची साथ असेल तर मी नक्कीच याला त्यातून बाहेर काढेल." तिने मग 2 मिनिटं विचार करून त्यांच्या हातात हात देत हसून म्हटलं. "काय वाटते? सत्याचा हा पॉझिटिव्हनेस आई आणि आरोही कमी करतील का? की आणखीन तो चिडेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मोहब्बत. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.